मसर गौरी स्ट्रायकर एंडवरती पाहायला मिळतं. नॉन स्ट्राईक एंडवरती आपण शंतनू अस्तीवकरला पाहतोय. एक स्टायलिश खेळाडू म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं, परंतु त्याच वेळेला एक विध्वंसक आणि विस्फोटक अंदाजामध्ये बॅटिंग करणारा मजर गौरीला आपण स्ट्रायकर एंडवरती पाहतोय. गोलंदाजी मार्क वरती तेज तर्रार भन्नाट वेगाने त्याने गोलंदाजी केली आणि या स्पर्धेवरती पुन्हा एकदा या पोलादपूरकरांना मंत्रमुग्ध करणारी गोलंदाजी केली आहे. तो शुभम जाधव गोलंदाजी मार्क वरती दाखवत असताना पाहायला मिळतोय. या आपण एक विशेष सन्मान करतो आहोत. नितेशदादा शिंदे साहेब यांचा एक विशेष सन्मान आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करतो आहोत. सन्मानित करण्यात येईल आदरणीय नितेशदादा शिंदे साहेब यांचा एक विशेष सन्मान आपण करतो आहोत. एक विशेष सन्मान आदरणीय नितेशदादा शिंदे साहेब यांचा विशेष सन्मान आपण करतो आहोत. यावेळी मैदानाच्या आतमध्ये सामन्याला होती सुरुवात. शुभम जाधव गोलंदाजी मार्क वरती दाखल झालाय. मसर गौरीला आपण पाहतो स्ट्रायकर एंड वरती रोहाचा क्रिकेट. आणि जिथे आपण पाहिलं ना तर रोहा रॉयल्स या टीम कडून ज्याला आपण एक सातत्यपूर्ण प्रदर्शन करत असताना ज्या खेळाडूला पाहायला मिळालाय तो स्ट्रायकर एंड वरती पाहायला मिळतोय. दोन चांगल्या खेळाडूंच्या दरम्यानची लढत निश्चित पाहायला मिळेल, कारण एका बाजूला मजर गौरी वेगाने गोलंदाजी आणि फलंदाजीसाठी तो नेहमी जाणला जातो आणि आज मैदानाच्या आतमध्ये त्याला धावा गोळा करावा लागतील. 4 षटकांची लढत आहे. या आधीच्या मॅच मध्ये एक लो स्कोरिंग सामना पाहायला मिळाला. शेवटच्या षटकापर्यंत गेलेली मॅच पाहायला मिळाली, कारण जिथे तेज तर्रार गोलंदाजी करणारा के सरकार बहुर 11 टीमला पाहायला मिळालं. उजव्या यष्टीच्या बाहेर जिथे पाहायला मिळाला वेगाने चेंडू यष्टीरक्षकाचा वेध घेतोय. शेवटच्या क्षणाला कट करण्याचा प्रयत्न करण्यात आला. पहिला बॉल डॉट बॉल स्वरूपाने सुरुवात झाली या षटकाची. शुभम जाधव इथे निकारे आहेत, कारण इथे प्रत्येक पाऊल पुढे टाकत असताना फुंकर मारून टाकावा लागणार आहे. शुभम जाधव वेगाने तो गोलंदाजी करत असताना पाहायला मिळतो. हाफ ट्रॅकर बॉल उसळी जास्तीची प्राप्त झाली. या गोलंदाजाला दंडित करण्यात येईल. अनएक्सपेक्टेड बाउन्स या खेळपट्टीमध्ये प्राप्त झाला. चेंडू पडला आणि अधिकची उसळी इथे प्राप्त होत असताना पाहायला मिळाली. मजर गौरीसाठी एक वाईडिश लॉंग ऑफ तैनात करण्यात आला होता, त्याला अगदी आपण समोरच्या दिशेने उभं करण्यात आलेलं पाहायला मिळालंय. अर्थात पुढचा बॉल काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न निश्चित असेल. खोला टाकला पहा, ड्रायव्हिंग लेंथ वरती वेगाने टाकला गेलेला हा बॉल. फलंदाजाला मुभा होती समोरच्या दिशेने फटका खेळण्याची. गोलंदाजी करत असताना आपला क्षेत्ररक्षक एक्झॅक्टली कुठे उभा आपण गेला याची आपल्याला जाणीव निश्चित असायला हवी असते, आणि तो मैदानाच्या आतमध्ये शुभम जाधवच्या माध्यमातून पाहायला मिळाला. कारण चेंडू ज्या ठिकाणी टाकला जिथे क्षेत्ररक्षक तैनात करण्यात आला ऑन साइडला क्षेत्ररक्षक वेगाने चेंडू वरती येतो. इथे डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न करण्यात आला. सेकंड इथे कंप्लीट करण्यात येते. फैजला आपण पाहिलं वेगाने चेंडू वरती येत असताना. मजर गौरीच्या बॅट मधून निघणाऱ्या दुहेरी धाब्याचा फटका. संघाची धावसंख्या धावफलकावरती 3 धावा धावफलकावरती पाहायला मिळाला. पुढचा बॉल गोलंदाज उजव्या यष्टीवरती वेगाने गोलंदाजी केली आहे शुभम जाधव. एक ग्रंटिंग साऊंड त्याच्या मुखामधून येतोय, कारण प्रत्येक बॉल वरती तो जोर लावण्याचा प्रयत्न करतोय. आणि याच कारण की काय वेगाने गोलंदाजी ही त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. त्याला सूर गवसलाय, सुवर्ण मध्ये सापडला असंच म्हणावं लागेल. खेळपट्टीचा पुरेपूर वापर तो करत असताना पाहायला मिळतोय. पुढचा बॉल घेऊन पुन्हा एकदा सज्ज होईल. यावेळेला देखील बॉटम हँडचा वापर चांगला केला. ऑन साइडला टर्न केला. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. वेगाने रन्स कंप्लीट करण्यात आल्यात. एक धाव इथे अर्धित करण्यात येते, कारण मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवले शुभम जाधवने. अचूकतेने गोलंदाजी करत असताना त्याला आपण पाहिले अधिक वेग त्याचा कामी देखील येतोय. आणि याच कारण की काय धावफलकावरती केवळ 4 धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्यात. 4 रन्स ऑन दी बोर्ड. 4 धावा धावफलकावर. कमी गतीने टाकला. चेंज ऑफ पेस गतीमध्ये परिवर्तन केलं. अवांतर धाव येते. संघाची धावसंख्या एकाने पुढे सरकते. 5 धावा धावफलकावरती आहेत. 5 रन्स ऑन दी बोर्ड विदाउट लॉस. बॅटिंग करत असताना श्रीशा 11 रोहा या टीमला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. शंतनू ऑन स्ट्राइक. पुढचा बॉल
हलक्या हाताने ड्रायव्हिंग लेन वरती होता, ड्राईव्ह केलं, एक सिंगल इथे प्राप्त होत असताना पाहायला मिळत आहे. सेन्सिबल क्रिकेट जिथे मैदानाच्या आतमध्ये येत असताना पाहायला मिळालं. कारण अच्छे गेंदों को सम्मान दो, बुरे गेंदों का समाचार लो, हे क्रिकेटचं परिसूत्र आणि त्याचं पालन शंतनू आस्तीवकर करत असताना पाहायला मिळाला. धावफलकावरती धावा सध्या परिस्थितीमध्ये 6 पाहायला मिळाल्या. 6 रन्स ऑन दी बोर्ड. बॅटिंग करावी लागेल दोन्ही बॅटरला, रन्स गोळा करावा लागतील, कारण इथे वेगवान गोलंदाजीचा भरणा ज्या संघाकडे पाहायला मिळाला. ती तर्रार गोलंदाजी करण्यासाठी जाणले जातात हे खेळाडू. रियान आलाय गोलंदाजी मार्क वरती. रियान गोलंदाजी मार्क वरती दाखवत असताना पाहायला मिळतो. आणखीन एक भरधाव वेगाने गोलंदाजी करणारा गोलंदाज, जलद गतीतील एक गोलंदाज. रियानचा हा बॉल वेगाने इथे पाहायला मिळाला, तोही खाली राहिला. त्याचा रिदम त्यापेक्षा ही फॉलो थ्रू पहा. एखादा चेंडू डिलिव्हर्ड केल्यानंतर अगदी फलंदाजाच्या अगदी जवळ तो जात असताना पाहायला मिळतो. रियान दर्जेदार गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पुन्हा पुन्हा त्याची गोलंदाजी पहावी आणि पाहतच राहावी या वेगाने गोलंदाजी करतोय. हा चेंडू देखील खाली राहिला. शंतनू साठी आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये सिंगल घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. वेगाने रन्स कंप्लीट होतीये. जिथे मात्र एक धाव इथे अर्जित करण्यात येत असताना पाहायला मिळाली. पंतांनी सांगितलं बाईटच्या स्वरूपामधून धाव मिळेल. संघाची धावसंख्या 7 धावा धावफलकावरती आहेत. यादीच्या मॅच मध्ये षटकार चौकारांची किमया साधता आली नव्हती श्रीशा 11 रोहा या टीमला, परंतु अगदी त्याच वेळेला आपण जिथे पाहतोय ना, दुसऱ्या मॅच मध्ये देखील कोणते मोठे फटके आलेले नाही आहेत. मजर गौरी बॅक फुटला येत असताना ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न मिस टायमिंग झाला. दिनेश चेंडूच्या खाली आलाय. आणखीन एक सहज साधा सोपा झेल इथे टिपण्यात आला. खेळाडू क्रमांक पहिला मजर गौरी बाद. प्रियेश पवार नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतोय. चांगल्या दर्जाची बॅटिंग लेफ्ट हँडर खेळाडू आहे, परंतु त्याच वेळेला त्याला देवाचा वरद हस्त देखील प्राप्त झालाय. मुक्त छंदातली फलंदाजी करत असताना त्याची टायमिंग, त्याची ताकद, त्याची नजाकत नेहमी चांगल्या दर्जाची पाहायला मिळाली. या मॅच मध्ये देखील त्याला तो परफॉर्मन्स करून दाखवावा लागेल, कारण ज्या वेगाने गोलंदाजी करत असताना रियानला आपण पाहिलंय 7 धावा धावफलकावरती आहेत. त्या केवळ धावा थांबल्या, धावा आलेल्या नाही आहेत. अशा परिस्थितीमध्ये मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेला प्रियेशला मोठी फटकेबाजी करणं गरजेचं. आपल्या नावाला आपल्या संघाच्या रिपिटेशनला शोभा देणारा खेळ त्याला करावा लागेल. कमी गतीने लोअर फुलतोच बॉल मैदानाच्या आतमध्ये आल्या प्रियेश पवारचा वार, चेंडू सीमारेषा पार, षटकार. काय स्ट्रोक पाहायला मिळाला. मैदानाच्या आतमध्ये आल्या आपला फटका आणि 440चा झटका हेच सांगण्याचा प्रयत्न केलाय. जिथे प्रियेश पवार मैदानाच्या आतमध्ये आला आणि त्याच्या बॅटमधून षटकार पाहायला मिळाला. अफलातून फटकेबाजी. पवार या नावामध्येच खूप काय जादू आहे. पुढचा बॉल कमी गतीने उजव्या एसीच्या बाहेर इथे पाहायला मिळाला. बॅकफुट वरती डॉमिनेट केलं बॅटरला. उचळी घेणारा चेंडू यष्टिरक्षकाचा वेध घेत असताना आणखीन एक चेंडू निर्धाव स्वरूपाचा आलाय. आणखीन एक चेंडू निर्धाव स्वरूपाचा येत असताना पाहायला मिळतोय. पोलादपूरकरांची लाल परी अर्थात कदम ट्रॅव्हल्स धावफलकावरती धावा सध्या परिस्थितीमध्ये आपण पाहतोय जिथे 13 आहेत. 13 रन्स ऑन दी बोर्ड. एका षटकारानं
मॅचला कलाटणी देण्याचा प्रयत्न इथे करण्यात आलाय. प्रियेशच्या बॅट मधून निघालेला षटकार आपण पाहिला. रियान पुन्हा एकदा सज्ज होत असताना 4 षटकांची मॅच आहे. 4 षटकांमध्ये जास्तीच्या धाबा बोर्ड्सवरची लावाव्या हाच प्रयत्न निश्चित असेल. लक्षवेधी क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमचं देखील जास्तीचा वेळ खर्च करू नका. पुढचा बॉल खाली राहिला. यष्टिरक्षकाचा वेध घेतोय गोशांकित क्षेत्रामध्ये. चेंडू पुन्हा एकदा ट्रॅव्हल होत असताना पाहायला मिळाला. बाईटच्या स्वरूपामधून एक सिंगल आली आहे. संघाची धावसंख्या एकेरीच्या मदतीने धावफलकावरती धावा आहेत त्या अर्थात 14. 2 षटकांचा खेळ संपुष्टात आलाय. 14 धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्यात. उर्वरित 2 षटकांमध्ये कितपत धावा गोळा केल्या जातील याकडेही लक्ष केंद्रित करण्यात येईल. ओम साई वरंद बारसगाव टीमचा कॅप्टन आणि त्याच वेळेला वालवटी टीमचा कॅप्टन. चला टॉस साठी या नेक्स्ट मॅच असेल वालवटी 11 विपक्ष ओम साई क्रिकेट क्लब वरंद बारसगाव या टीमचा कॅप्टन. चला या आपण टॉस करतो आहोत नेक्स्ट मॅच. दिनेश गोलंदाजी मार्क वरती दाखवत असताना पाहायला मिळेल. तिसऱ्या षटकाच्या दरम्यान दिनेश याला पाचारण करण्यात आलंय. फिरकीपट्टू गोलंदाज आहे. चेंडू वळवण्यामध्ये तो सक्षम राहतो. त्याचा लेग ब्रेक त्याचा ऑफ ब्रेक त्याचा ऑफ ब्रेक नेहमीच चांगला पाहायला मिळाला. परंतु शंतनू अस्तिवकर स्ट्रायकर एंड वरती आहे. इथे त्याला हात खोलावे लागतील. खोला टाकलेला हा बॉल अगदी जास्तीत जास्त चेंडू फलंदाजाच्या पायामध्ये टाकण्याचा प्रयत्न इथे केला आणि यात मध्ये यशस्वी राहिला दिनेश. कारण एक षटक त्याने तितक्याच निर्धाव स्वरूपाचं जिथे मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना निर्णायक षटकामध्ये तो गोलंदाजी मार्क वरती आला आणि चांगल्या दर्जाची गोलंदाजी त्याने केली आहे. पहा ना त्याच्या गोलंदाजीची शैली काहीशी वेगळी आहे. चेंडू मात्र हवेमध्ये टॉस करतो आणि तदनंतर बॉल डिलिव्हर्ड करतो. हवेमध्ये राहिला. व्हॉट अ कॅच. शुभम जाधव वेगाने चेंडूवरती येत असताना एनर्जेटिक परफॉर्मन्स त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाला. व्हॉट अ कॅच. खेळाडू बाद. जय पाटणकर नवीन पाटण मैदानाच्या आतमध्ये दाखवत असताना PNP ट्रॉफी आठवते. कारण ज्या पद्धतीने त्याने या वर्षीच्या हंगामामध्ये बॅटिंग केली आहे तिथे रोहा प्रीमियर लीग मध्ये चांगला परफॉर्मन्स पाहायला मिळाला. रायगड प्रीमियर लीग मध्ये चांगल्या दर्जाची बॅटिंग त्याच्या बॅट मधून पाहायला मिळाली. तो खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखवत असताना जय पाटणकरचा पॅटर्न स्ट्रोक आहे. त्याचा हेलिकॉप्टर डाऊन द ग्राउंड चांगले स्ट्रोक तो खेळत असताना पाहायला मिळाला. तो मैदानाच्या आतमध्ये येतोय. संघाची अडचणीमध्ये आहे संघ आणि अशा परिस्थितीमध्ये त्याला चांगला परफॉर्मन्स करणंही तितकंसं गरजेचं राहील. हेलिकॉप्टर स्पेशलिस्ट म्हणून जय पाटणकरकडे नेहमी पाहिलं गेलं. खुल्या गटाचा क्रिकेटमध्येही चांगला आपला हातखंडा त्याने अपनावत असताना पाहायला मिळाला. पुढचा बॉल यावेळेला उजव्या एसीच्या बाहेर पाहायला मिळतोय. डॉट बॉल आलाय. दिनेशने इम्प्रोवायझिंग पद्धतीने गोलंदाजी करत असताना आपण पाहिलं. या आपण नेक्स्ट मॅचचा टॉस करतो आहोत. एका बाजूला ओम साई क्रिकेट क्लब वरंद बारसगाव आणि त्याचा विपक्ष खेळेल ते अर्थातच वालवटी 11. खोलवर टप्प्याचा हा चेंडू पंचांकडे अपील करण्यात येते. लेग बाईटच्या स्वरूपामधून ही धाव इथे अर्जित करण्यात येईल सिंगलच्या मदतीने. ओम साई क्रिकेट क्लब बारसगाव टीमचा कॅप्टन उपस्थित आहे. वालवटी टीमचा कॅप्टन आम्ही लक्ष देतो. चला या टॉस करण्यात येईल. नेक्स्ट मॅच धावफलकावरती धावा त्या केवळ 16. या षटकामध्ये देखील केवळ 2 धावा आल्यात. बॅटिंग करणं हे तितकंसं सोपं बनलेलं नाहीये मैदानाच्या आतमध्ये. ते अर्थात श्रीशा 11 रोहा या टीमला असोसिएशनचं क्रिकेट हे रोहा नगरीमध्ये तितकंसं खेळलं जातं.
परंतु त्याच वेळेला आपण असोसिएशनचं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये अनेक वेळेला मानगावकरांनाही खेळत असताना आपण पाहिलंय. धाफलकावरती धावा सध्या परिस्थितीमध्ये पाहायला मिळाल्या त्या केवळ आणि केवळ आहेत त्या 16. गोलंदाजी मार्कवरती दिनेश पुन्हा एकदा बॉल घेऊन सज्ज होईल. खोला टाकलाय, मिस टायमिंग राहिलाय, मिड ऑफला चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आलाय, चांगला झेल इथे टिपण्यात आला. खेळाडू होईल तो आणखीन एक प्रियेश पवार बाद. चला नेक्स्ट मॅच टॉस करण्यात येईल. बॉलवटी टीमचा कॅप्टन देखील उपस्थित झालाय. टॉस आपण करतो आहोत. नेक्स्ट मॅचचा टॉस करण्यात येईल. एका बाजूला वालवटी 11 त्याचा विपक्ष खेळेल ओम साई क्रिकेट क्लब वरंद बारसगाव. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये तेजस नरेला आपण पाहतोय. एक ऑलराऊंडर खेळाडू म्हणून आघाडीला येत असताना देखील आपण त्याला बॅटिंग करत असताना पाहिलं अनेक वेळेला. आज तो मैदानाच्या आतमध्ये जिथे 5व्या क्रमांकावरती बॅटिंग साठी आला तेजस नरे. स्ट्रायकर एंड वरती पाहायला मिळतं तेजस नरे. दिनेश पुढचा बॉल घेऊन पुन्हा एकदा सज्ज होत असताना पाहायला मिळेल. यावेळेचा बॉल वेगाने उजव्या सीच्या बाहेर रूम दिला होता. एक साकबरला खेळण्यासाठी मुभा दिली होती. डॉट बॉल आला दिनेशने. या षटकामध्ये आपण पाहिलं ना तर केवळ धावा खर्च केल्या, 2 विकेट मिळवल्या, त्या 2 आणि निर्णायक महत्वपूर्ण षटक इथे आलाय संपुष्टात. 16 धावा धाफलकावरती आहेत. उर्वरित 6 बॉलचा खेळ अजूनही शेष. धाफलकावरती धावा जिथे आपण पाहतोय 16 आहे. 16 रन्स ऑन दी बोर्ड. 16 धावा धाफलकावरती पाहायला मिळाल्या. येणाऱ्या आगामी कालावधीमध्ये 3 ते 6 एप्रिल या कालावधीमध्ये रोहा चॅम्पियन ट्रॉफी रजनी डे अँड नाईट ची स्पर्धा देखील पाहायला मिळणार आहे. परंतु त्यासाठी एक रंगीत तालीम होती या संघासाठी. गोलंदाजी मार्कवरती शेवटचा निर्णायक षटक. हा बॉल बॅटची लिडिंग एज घेतली आहे. अतुल आलाय गोलंदाजी मार्कवरती. शेवटच्या निर्णायक षटकाच्या दरम्यान ज्या पद्धतीने गोलंदाजी पूर्वार्धातील प्रत्येक गोलंदाजाने केली आहे ना, तीच भूमिका इथे पाहायला मिळाली. स्पर्धेची आखीव आणि रेखीव असणारी ही संकल्पना IPL ची ट्रॉफी तुम्हाला पाहायला मिळेल. IPL चा करंडक आपण विजेत्या आणि उपविजेत्या संघांना देणार आहोत. धावफलकावरती धावा सध्या परिस्थितीमध्ये 17 आहेत. 17 रन्स ऑन दी बोर्ड. पुढचा बॉल उसळी जास्तीची प्राप्त झाली. अनएक्सपेक्टेड बाउन्स जय पाटणकर साठी उसळी जास्त प्राप्त होत असताना पाहायला मिळाला. ज्या खेळाडूने नेहमीच क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावरती आपल्या बॅटच्या साह्याने वजन पाडलं, एक वजनदार खेळाडू म्हणून जय पाटणकरकडे पाहिलं जातं. धावा त्याच्या बॅटमधून अपेक्षित असतील. मोठी फटकेबाजी त्याच्या बॅटमधून येणं गरजेचं. संघाला धावा इम्पॉर्टंट आहेत. हाफ ट्रॅकर बॉल आडव्या बॅटने ऑन साइडला. शुभम जाधव सहज साधा सोपा झेल त्याने इथे टिपलाय. खेळाडू होईल तो बाद.
नवीन बॅटर अदनान मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल. धावफलकावरती जिथे केवळ 18 आहेत. श्रीशा 11 रोहा या टीमला रजनी क्रिकेटमध्ये बॅटिंग करत असताना तितकंसं यश आलेलं नाहीये. धावा महत्वाच्या असताना तितक्याशा धावा गोळा करता आलेल्या नाहीयेत. या आधीच्या मॅच मध्ये 24चा पाठलाग करत असतानाही चाच पडत असताना या संघाला आपण पाहिलं. अदनान नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतोय. रोह्याचं क्रिकेट हे जास्तीच्या चर्चेचा विषय नेहमीच राहतं. दहावीर चषक असेल, त्याच वेळेला रोहा प्रीमियर लीग असेल, परंतु सध्याच्या घडीला बॅटची लिडिंग एज घेतली. पॉइंटला चेंडू ट्रॅव्हल होतोय. घोषांकित क्षेत्रामध्ये एक सिंगल येईल. तळ्याचं मैदान म्हणून प्रसिद्ध असणारं ठिकाण सध्या परिस्थितीमध्ये रोहा नगरीमध्ये आपण पाहिलं तर खऱ्या अर्थानं छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल एक मोठं प्रशस्त असं मैदान तिथे उभं करण्यात येत असताना पाहायला मिळालं. क्रिकेट एक नेहमी चांगल्या दर्जाचं पाहायला मिळालं. 10 ते 15 असोसिएशन रोहा तालुक्यामध्ये पाहायला मिळतात. क्रिकेट नेहमी चांगल्या रीतीने खेळलं जातं. परंतु आज यात रोहाकरांना आपण मैदानाच्या आतमध्ये धावांसाठी झगडत असताना पाहतोय. हा बॉल उजव्या आयसीच्या बाहेर पाहायला मिळाला. जिथे आणखीन एक चेंडू निर्धाव स्वरूपाचा येत असताना पाहायला मिळतोय. हा बॉल देखील खाली राहिला. यष्टिरक्षकाचा वेध घेत असताना मैदानाच्या आतमध्ये सिंगल घेण्याचा प्रयत्न करण्यात येतोय. काय घडतं मैदानामध्ये? धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये रनआउटच्या स्वरूपामध्ये अदनान बाद. न्यू बॅटर जुनैद मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतोय. राजू वाघमारे सारखा खेळाडू मैदानामध्ये बॅटिंगसाठी अद्याप पाहायला मिळालेला नाहीये. पण या खेळाडूकडे किती मोठमोठे खेळाडू आहेत या संघाकडे, परंतु तितकीशी धावा ही गोळा करणं गरजेचं होतं, परंतु धावा आलेल्या नाही आहेत. सध्या परिस्थितीमध्ये केवळ 19 आहेत. 19 रन्स ऑन दी बोर्ड. षटकारांच्या अपेक्षेमध्ये प्रतीक्षेमध्ये संघ असेल. 4 षटकामध्ये जर का 30 ते 35 धावा बनवता आल्या तर एक फायटिंग टोटल राहू शकेल. हेच लक्ष वेधलं असेल ते खऱ्या अर्थानं तेजस नरेने, आणि म्हणून की काय त्याने घेतलेला हा निर्णय पाहायला मिळाला, परंतु तो यथायोग्य राहिलेला नाहीये. दुहेरी धावेचा प्रयत्न तोही यशस्वी होतोय. संघाची धावसंख्या दुहेरीच्या मदतीने 21 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. 21 रन्स ऑन दी बोर्ड. 22 रनचं टार्गेट या मॅच मध्ये सेट करण्यात आलं असेल, करण्यात येईल. चला नेक्स्ट मॅच टॉस साठी आपण इन्व्हाइट करतो आहोत. नेक्स्ट मॅच एका बाजूला असेल वालवटी टीमचा कॅप्टन आम्ही लक्ष वेधतोय पुन्हा एकदा टॉस साठी. या वालवटी 11 टीमचा कॅप्टन चला टॉस करण्यात येईल. नेक्स्ट मॅचचा आपण लक्ष वेधतो आहोत.
शुभम जाधव मैदानाच्या आतमध्ये आघाडीसाठी दाखल होत असताना पाहायला मिळतोय आणि त्याच्या साथीला आदेश सोनार आणि त्याच्या साथीला शुभम जाधव मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. आदेश सोनारने आपला आतून एफर्ट देत असताना बाउंड्री लाईन वरती आपली कॅप्टनची भूमिका त्याने चांगल्या रीतीने अदा करत असताना आपण पाहिलं होतं या आधीच्या मॅच मध्ये. आणि म्हणून की काय आपला कॅप्टन आपला मिळालेला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार हे डेडिकेट केलं होतं आणि शेअर केलं होतं खऱ्या अर्थानं ते शुभम जाधवने आदेश सोनार समवेत. तोच आदेश सोनार मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. धावफलकावरती धावा जिथे या 22चा करायचा आहे. पाटलाख 22 रनचं टार्गेट आहे. गोलंदाजी मार्क वरती तेजस नरेला आपण पाहतोय खोलामध्ये गोलंदाजी करणं आणि अगदी त्याच वेळेला उच्च दर्जाची गोलंदाजीसाठी या खेळाडूला नेहमीच जाणलं जातं. खुल्या गटाच्या क्रिकेटमध्येही आपला हटकंडा त्याने चांगल्या रीतीने आजमावत असताना त्याला आपण पाहिलेलं आहे. नेहमीच वेगाने गोलंदाजी करणं अचूकतेने गोलंदाजी करण्यासाठी तो नेहमी जाणला जातो. ब्लॉक होलते त्याचे बॉल नेहमीच फलंदाजांना निस्तनाभूत करत असताना पाहायला मिळाल्यात. परंतु तेजस नरेश समोर आव्हान असेल ते शुभम जाधव नावाचं. कारण ज्या पद्धतीने त्याने बॅटिंग केली आहे या आधीच्या सामन्यामध्ये परास्त केलं अफजल 11 महाड या टीमला. त्या संघाने आपण पाहिलं ना तर सध्याच्या घडीला फॉर्मामध्ये असणाऱ्या संघाला परास्त केलं. तो संघ ज्यावेळेला मैदानाच्या आतमध्ये उतरतो ना आत्मविश्वास दुगिनीत होतो. ऑन साइडला ऑन ड्राय केलाय. पहिल्या बॉलवरती चौकार आलाय. सुरुवात चांगली झाली आहे. पहिल्या बॉलवरती पहिला चौकार. सकाळच्या ठीक आपण पाहिलं ना तर एक चांगला चौकार 5:51 आला आणि नंदूजी मांडे यांच्या शरीरामध्ये ऊर्जा संचारली. काय चौकार पाहायला मिळालाय. डाऊन डी ग्राउंड शुभम जाधवच्या बॅटमधून आडवा बॅटने कमी गतीने टाकला गेलेला हा बॉल यष्टीरक्षकाचा वेध घेतोय. आणखीन एक चेंडू निर्धाव स्वरूपाचा येत असताना 4 धावा धावफलकावरती 22चा करायचा आहे. पाटलाख 22 रनचं टार्गेट या मॅच मध्ये सेट करण्यात आलंय. आणि अशा परिस्थितीमध्ये गोलंदाजी चांगल्या दर्जाची करण्यासाठी जाणला जाणारा तेजसने कमबॅक करून दिलंय. डॉट बॉल आलाय शुभमच्या विरोधामध्ये. परंतु शुभमची बॅट कुठपर्यंत शांत ठेवली जाईल हे पाहावं लागेल. ऑन साइडला लांब लचक चेंडू सीमारेषेच्या बाहेर षटकार. पुढचा बॉल आणखीन एक चेंडू हलक्या हाताने सेन्सिबल क्रिकेट एक सिंगल इथे प्राप्त होत असताना पाहायला मिळेल. संघाची धावसंख्या एकेरीच्या मदतीने धावफलकावरती धावा 11 आहेत. अजूनही 11ची गरज. पहिल्या षटकामध्ये 11 धावा येत असताना पाहायला मिळाला. आदेश सोनार स्ट्राईक रेंज वरती पाहायला मिळेल. आदेश ही मोठी फटकेबाजी करू शकतो आणि त्याने नेहमीच केली. यावेळेला कलात्मकतेचा स्ट्रोक पाहायला मिळाला. शेवटच्या क्षणाला जिथे एक सिंगल घेतली दुहेरीचा प्रयत्न करण्यात आला. दुहेरी धाव देखील मैदानाच्या हातमधून अर्जित करण्यात येत असताना 2 धावा आल्या. संघाची धावसंख्या या दुहेरीच्या मदतीने जिथे 13 धावा धावफलकावरती आहेत. 13 रन्स ऑन दी बोर्ड. 13 धावा धावफलकावर. पुढचा बॉल उजव्या यष्टीच्या बाहेर दिशाहीन राहिलाय. गोलंदाजाला दंडित करण्यात येत आहे. अवांतर धाव येते. 14 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. लक्ष मापक धावसंख्येचं 22चा करायचं. पाटलाख 8ची गरज. आई सेट पाहना किती चांगले आहेत. आदेश सोनार खोलात टाकलेला हा बॉल ऑन साइडला केले. शॉर्ट मिड विकेटला क्षेत्ररक्षक होता तिथे जिथे एक सिंगल प्राप्त होत असताना संघाची धावसंख्या पहिल्या षटकाच्या अंती धावफलकावरती धावा आहेत त्या 15. साकीब आला मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्क वरती.
सलमान सिद्दीकी आज उपस्थित होऊ शकला नाही, तर त्याचा बंधूला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतो आहोत. एक वेगवान गोलंदाजी याही खेळाडूने केली आहे, परंतु या मॅच मध्ये केवळ 7 धावा डिफेंड करायच्या 18 बॉल मध्ये. हा चेंडू डाव्या येशीवरती वेगाने इथे पाहायला मिळाला होता. सिंगल इथे प्राप्त करण्याचा प्रयत्न, DRS ची मागणी करण्यात आली आहे. DRS इथे घेण्यात आलाय. खेळाडू बाद की आउट की नॉट आउट त्यासाठी इथे DRS घेण्यात आलाय. डिसिजन पेंडिंग आहे. गणेशजी बावीसकर सरांकडे हा निर्णय सुपूर्द करण्यात आलाय, रेफर करण्यात आला. हा डिसिजन काय येतो पाहावा लागेल. अगदी क्रुशल मुवमेंटला ही रन्स पाहायला मिळाली आणि म्हणून की काय थोडासा वेळ जास्तीचा खर्च करण्यात येत आहे. खेळाडू होईल इथे शुभम जाधव बाद. रनआउटच्या स्वरूपामध्ये शुभम जाधव होतोय तो बाद. संघाला पहिला धक्का, दाफलकावरती धावा. जिथे 15 असताना पहिला खेळाडू शुभम जाधव बाद होत असताना पाहायला मिळाला. क्रिकेटमध्ये हल्लीच आपण पाहिलं तर नियमावलीमध्ये बदल आली आहे. ऑन द लाईन असला तरी देखील तुम्हाला बाद घोषित करण्यात येतं, कारण ऑन द लाईन वरती जिथे आपण डंबूच्या आश्रयाला परतत असताना पाहायला मिळाला, कारण काही अंशी थोडासा भाग हा आपल्याला लाईनच्या अगदी आतमधल्या बाजूला असणं गरजेचं राहतं. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहे. चला नेक्स्ट मॅच आपण लक्ष वेधूया. त्याच वेळेला पळशील केवणारे टीमचा कॅप्टन आपणही उपस्थित व्हा आणि त्याच वेळेला संतोष दादा मर्चंडे कोल टीमचा कॅप्टन देखील उपस्थित व्हा. वालवटी 11 टीमचे कॅप्टन आपल्याही लक्ष वेधूयात उपस्थित झाला असेल तर त्वरित उपस्थिती नोंदवून घ्या. चला टॉस करण्यात येईल. वालवटी 11 विपक्ष खेळत असताना पाहायला मिळेल ओम साई क्रिकेट क्लब वरंद. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय कुणाल मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. धावफलकावरती 15 आहेत. 60 ची गरज. 6 ची गरज आहे. पुढचा बॉल हाफ ट्रॅकर उजव्या सीच्या बाहेर कट केलाय. डीप पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर धाव मिळतील त्याच्या. फटका चांगला आहे. आदेश सोनारचा चौकार.
या आपण टॉस करतो आहोत वालवडी टीम चा कॅप्टन आणि त्याच वेळेला लक्षवेधीय कर्णधार अर्थातच ओम साई क्रिकेट क्लब वरंद बारसगाव टीमचा कॅप्टन मुबीन भाई या टॉस करण्यात येईल नेक्स्ट मॅच. व्हाईट बॉल आला एक्स्ट्रा रन. संघाची धावसंख्या एकेरीच्या मदतीने एकाची गरज आहे. 21 बनल्यात केवळ एक धावसंख्येची गरज. कुलात टाकलेला हा बॉल जिथे सिंगल प्राप्त होऊ शकत नाही. कुणाल प्रयत्न तर करतोय. सामना इथे जिंकलाय तो अर्थातच दुर्गवीर मानगाव या टीमने दुसऱ्या षटकामध्ये पराभूतीच्या छायाखाली जात असताना पाहायला मिळाला. श्रीशा 11 रोहा